नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण ग्रामीण भागात माती रेती डबरची चोरी, शेतकऱ्यांची तक्रार, महसूल विभागाची अवैध गौण खनिज उत्खननाची कारवाई केवळ दिखावा. कल्याण ग्रामीण भागातील गोवेली पिंपळोली जवळील बंधाऱ्यातून शेकडो ब्रास माती रेती दिवस रात्र चोरी होत असून आता या चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या मालकीतून देखील माती मुरुम चोरून नेण्याचा सपाटा सुरू केला आहे. या विरोधात पिंपळोली गावातील प्रगतशील शेतकरी मधुकर हरी रोहणे यांनी कल्याण महसूल विभागाकडे तोंडी लेखी तक्रारी करूनही हा विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महसुली विभागाची अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध सुरू केलेली मोहीम ही केवळ दिखावा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कल्याण तालुक्यातील पिंपळोली गावातील प्रगतशील शेतकरी मधुकर हरी रोहणे यांच्या गावातील बंधाऱ्याच्या शेजारील कब्जे वहिवाट असलेल्या जमिनीतून कोणीतरी शेकडो ब्रास माती व मुरुम चोरून नेला. त्यामुळे त्यांनी रात्रीची पाळत ठेवली. एके दिवशी जेसीबी व इतर गाड्यांचा आवाज ऐकू आल्याने ते बॅटरी घेऊन बंधाऱ्याजवळ गेले. तेव्हा तेथे जेसीबीने माती मुरुम काढून तो हायवा डंपर अशा मोठ्या गाड्यातून चोरून नेला जात होता. ती हिंमत करून पुढे गेले असता आम्ही पुन्हा येणार नाही अशा विनवण्या करू लागले. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केलं, परंतु याचा या चोरट्यांनी फायदा घेतला. रोज रात्री यांनी माती चोरीचा सपाटा लावला. त्यामुळे श्री रोहणे यांनी तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे लेखी तोंडी तक्रार केली, पण काही उपयोग झाला नाही. याचे लागेबांधे असल्याने कारवाई सुरूच राहिली. राज्यातील अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र शासनाने आक्रमक पाऊल उचललं आहे. महसूल व वन विभागाने 11 मार्च 2026 रोजी एक नवीन परिपत्रक काढून प्रलंबित दंडात्मक रकमा 31 मार्च 2026 पर्यंत वसूल करण्याचे कडक निर्देश सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 48(7) आणि 48(8) अंतर्गत अवैध उत्खनन आणि वाहतुकीसाठी वापरलेली यंत्रसामुग्री व वाहने जप्त करून दंड आकारण्याची तरतूद आहे. अनेक प्रकरणात सक्षम प्राधिकरणांनी दंडाचे आदेश देऊनही वरिष्ठ स्तरावर स्थगिती नसतानाही वसुली झाली नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता ही विशेष मोहीम राबवली जात आहे. ती केवळ दिखावा ठरू नये एवढीच अपेक्षा. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. मी पिंपळचा रहिवासी असून मी माझ्या तिथं भाजीपाला रोडच्या खाली भरपूर तिथं मी रात्रीचे मुक्कामी असतो. तर मला गाड्या जाताना दिसल्या रोडमध्ये, म्हणून मला डाऊट आला का आपल्या जागेची पण माती याच्या मागे नेलेली आहे चोरून शेणी. मी रात्रीचे फेरी मारला आलो, माती इथं खोदून ठेवलेली होती आणि खाली बंधाऱ्यामध्ये 4 आयवा गाड्या लागल्या होत्या, जेसीबी लागलेला होता. मी त्यांच्यावर बॅटरी मारली, तेव्हा ते मग त्यांची जरा पळापळ झाली. तर असं त्या रात्रीला बोलू जाऊ द्या चला, त्याही पण सांगितलं का आम्ही डबल येणार नाही आणि काय करणार नाही, म्हणून मी काही विषय घेतला नाही. पण त्यांचं दररोजच येणार चालू. तेव्हा आता बंधारा आहे तो जिल्हा परिषदचा आहे. त्याच्या जेसीबीवाल्याला मी फोन केला, तर त्यांनी मला फोन केला, तो बोलतो जोशीचा आहे. जोशीचा म्हणजे याचा काही वास्ता नाही, जिल्हा परिषदचा बंधारा असल्यामुळे बोललो तुम्ही कशी काय माती नेता. ते बोललो एक दिवस मी सोडून दिला, जाऊ दे बोललो चला, एक दिवस झाली तर चुकी. पण त्यांचं दररोजचा आहे चालू आहे. आता मी तिथेशी झोपला असतो, ते असल्यामुळं मला रोज गाड्या जाताना येताना दिसतात. तर याच्याकरता मी पहिले आपल्या तलाठी खात्यांना ते घुडेताई आहेत ना आपले सरकार, त्यांना फोन केला. परत आपले दादा जगताप दादा, त्यांना पण मी कळवलं का अशी चोरी होती मातीची, तुम्ही दखल घ्या या गोष्टीची. रात्रीचे काय रॉयल्टी बिल्टी काय यांचे नाही ना, हे चोरीचा माल जातो, हे लई दिवस यांचं अतिक्रमण चाललं. मग त्याही त्यांच्यामुळे त्या गोष्टीवर लक्ष द्यावं आणि जो होणार तो शेतकऱ्याची माती रात्री चोरीत जाते हे बंद व्हावा. या गोष्टीमध्ये काहीतरी काही बंदोबस्त करावा. जो अन्याय आहे एक समजा रात्रीची चोरी होते म्हणजे नाही रॉयल्टी नाही काय पण असतं आणि कुठून पण त्याच्या पण गाड्या पळवतात. म्हणून शेनी त्याकरता माझी एक विनंती आहे का बाबा तुम्ही या गोष्टीचाही दखल घ्या आणि हे होणाऱ्या चोरी जरा थांबून टाका. म्हणजे रात्रीचे आम्ही थकलेला माणूस असतो, कामधंद्याने इकडं कुठं शेतांच्यावरनं मालांच्यावर लक्ष लावणार. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.